तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण ज्योतिबा दर्शन करणार आहे. तर बरं आपण गेल्यावर प्रसादाला काय काय तिथं आहे ते पण बघूया. कंदी पेढे आहे, मावा पेढा आहे, कुंदा आहे, कालाकंद आहे, प्रसाद असतो, चुरमुरे, दवना वगैरे असतो, देवांचा पोशाख असतो, श्रींच्या मूर्ती असत्या, सगळं देवांचं सगळं पूजेचं साहित्य मिळतं आपल्याला. सांग की माहिती का की असं देवाचा फेटा असतो, असा देवाला हा मानाचा फेटाही केला जातो. तसा असतो हे जर घेते देवाचा संपूर्ण पोशाख असतो, देवाचा ड्रेस वगैरे चढवला जातो, देवाला ड्रेस वगैरे हे इथं असं गुलाल वगैरे आहे, सर्व इथं पूजेचं साहित्य, प्रसाद वगैरे. आणि आपल्या ह्याच्यात काय काय असते? नारळ, गुलाल, साखर, कापूर, अगरबत्ती, दवना वगैरे सर्व असतं. देवाला लागणारा दवना असतो महत्त्वाचा. आपण शंकरला कसा बेल होतो तसं ज्योतिबाला दवना होतात, तो दवना वगैरे सगळे येते. दौन म्हणजे काय असते? दवना म्हणजे असं असतं, त्याला काय म्हणता? दवना. तुम्ही शंकरला कसा बेल होता तसा हा ज्योतिबाला दवना होता. ज्योतिबासाठी स्पेशल असलेली कोणता पेढा ती जरा त्यामध्ये माहिती सांगा. खव्याचे पेढे ते कलरमध्ये येतो, व्हाईटमध्ये येतो नाहीत. चिरमुऱ्याचे लाडू आहेत, परत उपवासाचे लाडू आपले राजगिरा लाडू पण इथं उपवासाच्या दिवशी ते जास्त प्रमाणात चालतं. बॉक्स असते तयार बॉक्स असते. ते नेमकं काय असते? ह्याच्यातलं आहे, ह्याच्यात असं पॅकिंग येते, ह्याच्यातलं पण येणार असं पॅकिंग ते पण येणार. आणि याचं प्राइसिंग जर सांगायचं म्हणलं तर कसं असते? 110 रुपये. 110ला पावशेर. हां, हे पण 110ला आहे. हे जरा जास्त असते, 120 असते. थंडगार, लज्जतदार, पौष्टिक वार. महाराणा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे भाविकांचं हार्दिक स्वागत. वाडी रत्नागिरी चैत्र शुद्ध पौर्णिमेला ज्योतिबा डोंगरावरती मोठी यात्रा भरते. लाखो भक्त चांग भल्याच्या गजरामध्ये पुराणामध्ये धावून निघतात. धुंद आणि बेभान होऊन आता आपलं देवदर्शन झाले, तर आता भूक पण लागल्या, मग इथं एका ठिकाणी आले तर आता ताजं एकदम असं डोसाचं एक वास्तू सुटा राहिलेलं. मग आता मागविले. आता तुम्हाला सांगतो की नेमकं काय कसं आहे. तर सर्वप्रथम की नाही आपल्याला नारळाची चटणी दिल्या. तर ही नारळाची चटणी आहे कोकणाची. त्यात आपल्याला दिसते खोबरं असं बारीक करून ठेवलेलं आहे. प्लस आपलं सांबार आहे आणि आपलं सांबार वाजता घुमघुमी सुटले. आणि यात आपल्याला भाज्या आहे जे आपल्या साईडला टाकी ठेवल्या आणि चटणीसोबत खाऊया. तर याच्या आतल्या साईडला असं बटाटा लपवून ठेवले, ते असं जरा तिरपार करून काढा पाहिजे आपल्याला. आणि यासोबत ही कोकोनट चटणी बिटणी लावून सामान लावून म्हणजे खाऊ शकतो आपण. आणि डोस्याला आतल्या बाजूला पण आपल्याला मसाला लावलेला आहे. हे असं एकदम प्लेन डोसा असं नाही, असं एकदम मसाला डोसा आहे. प्रत्येक असं घासायला की नाही मसाला येतो.
हे सांबर की नाही एकदम असं प्रॉपर शिजलं. हे सांबर एकदम असं आंबट लागायला आंबट. म्हणजे चिंचेचं असते बा तसं आहे. आणि यांची भाजी पण एकदम की नाही असं गरम आहे. म्हणजे एकदम असं फ्रेश. एवढं सोपी होतं. तर आता देवदर्शन आपलं झालेलं आहे आणि आता इथं आपण डोसा काय आलो. तर आपल्या साहेबांनी विचारल्या इथं डोस्यासाठी कोणते कोणते व्हरायटीज आहेत. इथं मसाला डोसा, तप्पा, आंबोळी, तसंच तिखट डोसा, ढेकूळ डोसा, मिसळ पाव आहे, पोळी भाजी, छोला सांबार, सर्व पदार्थ योग्य पद्धतीचे शुद्ध जलातून तयार केलेले आहे. आणि इथं भाविकांची मोठी पसंती आहे. आणि डोंगर हॉटेल त्रिवेणी हा पत्ता. आणि इथं की नाही खोबरं ते एकदम असं प्रॉपर असं सेगमेंटने हां कसं चाललं ते खोबरं किसण्यापेक्षा ते कट करून परत मिक्सरमध्ये बारीक करून त्याची चटणी केली जाते. ते आणि फक्त प्युअर खोबरं आणि फक्त मिरची याचाच वापर करून चटणी केली जाते. दुसरं कुठल्याही ह्याच्यात काही घालतो. आणि सांबर जरा मला चांगली वाटली. नेमकं काय प्रकार आहे? सांबर त्यात डोसा सांबाराला जास्त आम्ही शेवग्या शेंग, दुधी भोपळा आणि टॅमॅटो याचा वापर करून आणि डाळ तोडा आणि मसूर डाळ याचा वापर करून आम्ही ते क्वालिटी वाईज तयार केली जाते. आणि तुमचं असं ॲम्बियन्स पण चांगलं आहे आणि शांत आहे एकदम. असं थंडगार वाटतं एकदम. तर तसं सेंट्रल प्लाझा शेजारीच आपलं हॉटेल असल्यामुळं मेन गर्दीच्या ठिकाणीच आहे. त्यामुळं शांतता सगळे व्यवस्थित आहे. रिलॅक्समध्ये एका साईडला हॉटेलमध्ये त्यामुळं तुम्हाला खाण्याची पण मजा येईल. आत्ता मी थांबलो एक असं सुंदर असं सनसेट पॉईंट असते बघा ते आहे. तुम्हाला आता दाखवतो. ते आपलं सनसेट पॉईंट आहे आणि इथून आपल्याला लाखंड गाव दिसते. इथून आपल्याला अखंड आपलं गाव दिसते. एकदम असं हिरवं गार आहे. डोंगर आहे सगळीकडे.